खरं तर हा एक कौटुंबिक सोहळा आहे आणि या सोहळ्यामध्ये लांडे साहेबांनी मला काल सांगितलं की आपण आपल्या घरातल्या कुटुंबासाठी या एका कार्यक्रमाचं आयोजन करूयात. खरं तर स्वर्गीय विठोबाजी लांडे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ हा सोहळा आयोजित करत असताना योगही असा जुळून आला की आज आषाढी आहे आणि मग आषाढीच्या निमित्तानं आपण काय करावं तर अभंगवाणीचा एक कार्यक्रम आपल्या आपल्या घरातल्या लोकांसाठी करू असं अगदी काल ठरलं आणि आज या कार्यक्रमाचं नियोजन झालं. कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात करताना आपण गणेशाला वंदन करतो, म्हणून आज या अभंगवाणीच्या सुरुवातीला सुद्धा आपण गणेशाला वंदन करूयात आणि या कार्यक्रमाला सुरुवात करूयात.
इथे महिलांची संख्या विशेष आहे आणि आज नाही, मी प्रत्येक कार्यक्रमात पाहतोय की महिला मोठ्या संख्येने उपस्थित असतात. माझा असा दावा आहे की पुरुषोत्तम महाराज, पुरुषाला कुठे घेऊन जायचं ना हे सर्वस्वी स्त्री ठरवत असते. 4 पुरुषार्थ सांगितलेत परमार्थामध्ये: धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. या 4 पुरुषार्थापैकी पुरुषाला कोणत्या पुरुषार्थात अडकून ठेवायचं ना हे सर्वस्वी स्त्री ठरवते. बायकोनं जर ठरवलं नवऱ्याला धर्माकडे घेऊन जायचं, ती धर्माकडे घेऊन जाईल. बायकोनं ठरवलं की नवऱ्याला फक्त अर्थकारणात अडकून ठेवायचं, त्याला सुचतच नाही दुसरं काय. बायको म्हणली साडी, ते पळतंय. बायको म्हणली 1 BHK, ते पळतंय. ती म्हणली नाही आता 2 BHK, त्याला सुचतच नाही काय करावं. म्हणजे तुम्हाला गंमत सांगतो, एक तहसीलदार साहेब आणि त्यांची बायको एका तलाठ्याच्या घरी जेवायला गेलते आणि त्या तलाठ्याच्या घरातला सगळा थाट माट बघितला आणि तहसीलदार साहेबांची बायको म्हटली, आपण कुणाकडे जेवायला आलोय? साहेब म्हटले, आपण तलाठी साहेबाकडे ते जेवायचं राहू द्या म्हणली, तुम्ही तलाठी कधी होणार सांगा म्हणली मला. म्हणजे बायकोनं जर ठरवलं नवऱ्यानं फक्त पैसेच कमवायचे तर त्याला काहीही सुचत नाहीये. म्हणून परमार्थाकडे घेऊन जायचं हे सुद्धा पत्नी ठरवत असते. मध्यंतरी एकदा असंच एका कार्यक्रमाला गेलो आणि बोलता बोलता एक चिठ्ठी आली. चिठ्ठी वाचून दाखवली माईकमध्ये. चिठ्ठीत असं लिहिलेलं होतं, शांताराम पाटील जर मांडवात असतील तर पाटलीनबाईंनी त्यांना अर्जंटली घरी वाड्यावर बोलवले. पाटील लगेच उठून निघाले. तेवढ्याच महिलांमधून पाटलीनबाई उठल्याने म्हणले, बसा, मी बघत होते कीर्तनाला चालत का काय. म्हणजे महिलांचं एवढं लक्ष असतं आणि तिने ठरवायचं असतं की आपल्याला आपल्या घरातल्या पुरुषाला कुठे घेऊन जायचं. पण काय झालंय माहितीये का गंमत, की आपल्याकडे आपण सगळी मंडळी हल्ली प्रचंड व्यस्त आहोत आणि आपल्या व्यस्ततेचं सगळ्यात मोठं कारण जर कोणतं असेल ना तर ते मोबाईल आहे. म्हणजे आपण इतके मोबाईल वेडे झालो. पूर्वी आपण रात्री झोपताना अशी जागा बघून झोपायचो की जिथून खिडकीतनं चंद्र दिसेल, तारे दिसतील, आकाश दिसेल. आता झोपतानाही आपण अशी जागा बघून झोपतो की जिथे पटकन मोबाईल चार्जिंगला लावता येईल. आणि मला आठवतंय, घरात जर पाहुणे आले आणि आमची आई जर चहा घेऊन गेली, पाणी घेऊन गेली, तर पाहुणा विचारायचा, गणेशचं काय चाललंय, कावेरी कशी आहे, अभ्यास बरा चाललाय का पोरांचा, पाऊस पाणी बरं आहे का. पाहुण्याला विचारायला वेळ होता. आता घरात पाहुणा आला, आई चहा घेऊन गेली, पाहुण्याला काहीच सुचत नाही. ते आल्याबरोबर विचारते, तुमच्याकडं छोट्या पिनचा चार्जर आहे का. त्याची बॅटरी लो झाली आणि ते त्याच्यासाठी प्रचंड अस्वस्थ आहे. आमच्यासाठी अस्वस्थतेची कारणं काय? कुणाचं दुःख बघून आम्ही अस्वस्थ होत नाहीत, कुणाच्या यातना बघून आम्ही अस्वस्थ होत नाहीत. आम्ही अस्वस्थ होतो आमच्या मोबाईलची बॅटरी लो आहे म्हणून. आमचा किती दर्जा खालवलाय. मला वाटतं ही परिस्थिती बदलायला हवी. 4-5 दिवस आपण सगळ्या महाराजांची कीर्तनं ऐकली. प्रत्येक महाराजांनी भाऊंचा उल्लेख करताना, त्यांच्या आठवणी सांगताना काय सांगितलं? पंढरपूरला गेलो, तिथं भाऊंची आमची भेट झाली. आम्हाला सप्ताह करायचा होता, खोल्या विचारायला गेलो, तिथे भाऊंची भेट झाली. भाऊंच्या आठवणी सांगताना कोणत्याही महाराजांनी असा प्रसंग वेगळा काही सांगितला नाही. सांगितला तो परमार्थाचा प्रसंग सांगितला. आणि आज ह्या 3 बहिणी, 2 भावांना असं वाटलं की त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आपण एकत्र यावं, आपण परमार्थाच्या मार्गाने चालावं. याचं सगळं श्रेय जर कोणाला जातं ना तर ते त्यांच्या संस्कारांना जातं. म्हणून ते लहानपण येणाऱ्या पिढीला सुद्धा जर अनुभवायला द्यायचं असेल तर सकाळी उठल्यानंतर आपण व्हॉट्सॲप चेक करण्यापेक्षा ते गरजेचं आहे, जरूर करा. मी म्हणत नाही मोबाईल वापरू नका, सोशल मीडियावरती तुमचा वावर असू नये, पण किती हे ठरवलं पाहिजे. ती सकाळ आपल्या लेकरांना पुन्हा अनुभवता आली पाहिजे की सकाळी उठल्याबरोबर परमेश्वराचं, भगवंताचं नाव आपल्या ओठावरती येईल. असंच आली कुठून अशी कानी, आपल्या कानावरती भगवंताचं नाव घेऊन येणारं. दुःख कुणाच्या आयुष्यात नाहीये असा एकही व्यक्ती इथं शोधून सापडणार नाही. अशी एक व्यक्ती सांगा की ज्यानं दुःख कधीच अनुभवलेलं नाहीये.
गौतम बुद्धांकडे एक बाई गेली आणि तिने सांगितलं की माझा मुलगा गेलाय, त्याला जिवंत करा. गौतम बुद्ध म्हणाले की मी त्याला जिवंत करतो, पण एक अट आहे, अशा घरातून 4 मोहरा आणून दे की जिथं अजून कुणीच गेलेलं नाही. सगळं जग फिरत बसली आणि मग तिच्या लक्षात आलं की अरे असं एकही कुटुंब नाही की जिथं अजून अशी दुःखद घटना घडलेली नाही. बऱ्याचदा आपल्याला असं वाटतं की हे सगळं दुःख माझ्याच वाट्याला का. पण मला सांगा, जगाचा बाप आहे प्रभू राम, पण त्याच्या वाट्याला कमी दुःख आलं का? आपल्याला वाटतं की रामाच्या तुलनेत कृष्ण किती सुखी आहे, काय आनंद आहे त्याच्या आयुष्यामध्ये, गोपाळांसोबत खेळायला मिळालं, बागडायला मिळालं, एवढ्या सगळ्या गोपिका, त्याच्यावरती प्रेम करणारी राधा, केवढं केवढं सुख आहे. आणि कृष्ण आपल्याला आवडतो, आपल्याला वाटतं की वाह, कृष्णाच्या आयुष्यात सगळा आनंदी आनंद आहे. पण ज्या वेळेस कर्ण आणि कृष्ण एकमेकांच्या समोर उभे राहिले आणि कर्णानं विचारलं, कृष्णा, हा सगळा अन्याय माझ्याच वाट्याला का? अरे मी गुरुकडून शिकलो, त्यानं मला शाप दिला की ऐन वेळी तू विद्या विसरशील. मला सगळ्यांनी नाकारलं आणि दुर्योधनानं स्वीकारलं, म्हणून मी दुर्योधनाची बाजू घेतली. यात माझं काय चुकलं? हा सगळा अन्याय माझ्याच वाट्याला का? हे सगळं दुःख माझ्या वाट्याला का? कृष्ण हसला आणि म्हणाला, कर्णा, तुला वाटतं की दुःख फक्त तुझ्याच वाट्याला आहे? अरे मी जन्माला येण्याच्या अगोदरपासून माझ्या मृत्यूचा विचार सुरू झाला होता. मला मारायचं कसं याचं प्रयोजन सुरू झालं होतं. अरे जन्माला आलो आणि आईच्या कुशीत मला विसावता सुद्धा आलं नाही की बापानं मला टोकरीत उचललं आणि दुसऱ्या घरी नेऊन ठेवलं. त्या बाळ गोपाळांसोबत मी खेळत होतो, रमत होतो, पण मला तिथं सुद्धा थांबता आलं नाही. तिथून मला सगळ्यांना सोडून मथुरेला जावं लागलं. अरे काही कारणास्तव मला मथुरा सोडावी लागली, तर मला रणछोडदास म्हणून लोकांनी हाक मारली. माझं काय चुकलं? कर्णा, तू कौरवांच्या बाजूने उभा राहिलास, जिंकला तर तुला गादी मिळाली असती, तुला मान सन्मान मिळाला असता. मला काय मिळणार आहे? इथे मी पांडवांची बाजू घेतली, पांडव जिंकले तर मला राजा होता येणार नाहीये किंवा मला व्हायचंही नाहीये. आणि पांडव हरले काय, किंवा कुणी जिंकलं आणि कुणी हरलं, तर युद्ध माझ्यामुळे झालं. हा द्वेष मला पुढच्या कित्येक पिढ्या ऐकावा लागणार आहे. माझं काय चुकलं सांग? दुःख नाही असं कोणी नाही, प्रत्येकाच्या वाट्याला दुःख आलं. आज आपण गेले 5 दिवस ज्ञानोबा तुकोबा, किती आपण ज्ञानोबांचा उल्लेख करतो आहोत. ज्ञानोबांच्या वाट्याला कमी दुःख आलं का हो? सगळी आळंदीतली मंडळी आहेत, जवळची मंडळी आहेत. आज आपण ज्ञानोबा ज्ञानोबा म्हणतो, आज आपण माऊली म्हणतो. ज्ञानोबा माऊली त्या इंद्रायणीमध्ये आंघोळ करायला गेले तर तिथल्या लोकांनी त्यांना आंघोळ करू दिली नाही. ज्ञानोबा माऊली त्या इंद्रायणीत पाऊल ठेवणार, त्याच वेळेला धर्म मार्तंडांनी सांगितलं, अरे याला पाऊल ठेवू देऊ नका. यांच्या आईबापानं अगोदर संन्यास घेतला, संसार केला, ही संन्यासाची मुलं आहेत. ज्ञानोबा पुढे आले, ओंजळीमध्ये पाणी घेतलं आणि म्हटले, मी जर इंद्रायणीत आंघोळ केली तर काय होईल? त्या लोकांनी सांगितलं, तुमच्या स्पर्शानं इंद्रायणी अपवित्र होईल. माझ्या ओंजळीत दिसणारा चंद्र, या इंद्रायणीच्या पात्रात दिसणारा चंद्र आणि साक्षात गंगेत दिसणारा चंद्र एकमेकांपेक्षा वेगळा आहे का? मग आमच्या स्पर्शानं इंद्रायणी कशी अपवित्र होईल? लोकांनी ऐकलं नाही, दगडधोंडे घेऊन माऊलींच्या मागे लागले. माऊली पळत सुटले आणि झोपडीकडे गेले. झोपडीत जाऊन एका कोपऱ्यात बसले. आई आली, आई विचारायला लागली, माऊली काय झालं? अरे ज्ञाना काय झालं? आईला वाईट वाटू नये म्हणून ज्ञानोबा रडत नाही ती, आणि सांगतात, रस्त्यानं येताना खरचटलं, पडलो, थोडीशी जखम झाली म्हणून डोळ्यात पाणी आलं. अहो किती दुःख सहन करा. पण मला सांगा की ज्ञानोबांच्या साहित्यात त्या दुःखाचा थोडा सुद्धा लवलेश कुठेतरी पाहायला मिळतो का? ज्ञानोबांच्या ज्ञानेश्वरी, ज्ञानोबांच्या पसायदानात
मी फार सहन केलं, मी प्रचंड दुःख सहन केलं, असं थोडं तरी पाहायला मिळतं का? नाही. त्याचं एकमेव कारण आहे, ते अभंगात ज्ञानोबा सांगतात, विश्वाचे आर्त. ह्या सगळ्या विश्वाचं जे दुःख आहे ना, ते दुःख आता माझ्या मनात प्रकटलंय. आणि या सगळ्या विश्वाचं दुःख ज्यावेळेस कळालं, त्यावेळेस मी माझं दुःख काय सांगू. माऊलींच्या साहित्यात, माऊलींच्या ज्ञानेश्वरीत दुःखाची एक भावना सुद्धा आपल्याला पाहायला मिळत नाही, कारण साऱ्या विश्वाचं दुःख माऊलींनी पाहिलं. विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाश रे, विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाश रे, अवघेची झाले देह ब्रह्म, अवघेची झाले देह ब्रह्म, विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाश रे. आवडीचे वारभ माझे नी कोंडाटले, आवडीचे वारभ माझे नी कोंडाटले, नवल देखिले नभाकार गे माये, गे माये, विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाश रे, विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाश रे. बाप रखुमादेवीवरो सहज निटू झाला, बाप रखुमादेवीवरो सहज निटू झाला, हृदयी नटावला ब्रह्माकारे, ब्रह्माकारे, विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाश रे, विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाश रे, अवघेची झाले देह ब्रह्म, विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाश रे, विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाश रे, विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाश रे. आमच्या आजोबा आम्हाला एक लहानपणी गोष्ट सांगायचे. एक दगड फोड्या होता, दगड फोडून जीवन जगायचा. त्याला देव प्रसन्न झाला आणि देवानं विचारलं, तुला काय मागायचंय ते माग. दगड फोड्या म्हणला, आयुष्यभर दगड फोडले पण गाठीला 2 पैसे साठवता आले नाहीत. भोसरीमध्ये 1 गुंठा प्लॉट घ्यायचा असला तर म्हटला 50 लाख रुपये मोजावे लागतात. हे दगड फोड्या माणूस म्हणून जन्माला घालण्यापेक्षा मला जरा जमीन केलं असतं ना तर बरं झालं असतं. देव म्हटला, तुला जमीन व्हायचंय, तथास्तु. जमिनीत रूपांतर झालं. पाऊस बिऊस रिमझिम पडायचा, जमिनीला छान वाटायचं.
पण जसा जसा सूर्य डोक्यावर आला आणि जमिनीची लाही लाही व्हायला लागली, मग कळलं की अरे जगात जमीन सुखी नाहीये, सूर्य सुखी आहे. म्हटलं मग जरा सूर्य बनवता येईल का? देव म्हटला तथास्तु. सूर्यात रूपांतर झालं. छोटासा ढग आडवा आला आणि मग मनात विचार आला, एवढ्या एवढ्याशा ढगानं जर सूर्याचं अस्तित्व संपणार असेल तर जगात सगळ्यात सुखी ढग आहे, जरा ढग बनवता येत आहे काय? म्हटलं ढग बनला. ढगापासून पाऊस पडायला लागला, छान वाटत होतं. पण या पावसामध्ये डोंगरावरती मोठा दगड होता आणि तो किंचितसाही हालायला तयार नव्हता. म्हटला देवा, या ढगात या पावसात त्या दगडाला हलवायची ताकद नाही, हे पाऊस ढग कसले सुखी? जगात सगळ्यात सुखी जर कोण आहे ना, दगड आहे. जरा दगड बनवता येत आहे का? तथास्तु. ढगाचं रूपांतर कशात झालं? आहेत ना? महाराज काल विचारत होते म्हणून मी पण विचार. रूपांतर दगडात झालं आणि दगडात रूपांतर झाल्यानंतर 2-4 दिवस छान वाटत होतं. 5व्या दिवशी एक म्हातारा दगड फोड्या डोंगरावरती चालत आला, जोरात घनाचे घाव घालायला सुरुवात केली आणि एवढा मोठा दगड फोडून टाकला. मग म्हटला देवा, दगड कसला सुखी आलाय? या जगात सगळ्यात ताकदवर आणि सुखी जर कोण असेल तर दगड फोड्या. जरा दगड फोड्या बनवता येत आहे का बघ. म्हटलं तथास्तु म्हटलं आणि दगडाचं रूपांतर दगड फोड्यात झालं. सुरुवात कुठून झालती हो आणि समारोप कुठे आहे? तिथेच आहे. आपल्याला उगच वाटत असतं हे झाल्यावर सुख मिळेल, ते झाल्यावर सुख मिळेल, प्रमोशन झाल्यावर तर सुख मिळतंय, प्रिन्सिपल झाल्यावर तर सुख मिळतंय, सून आल्यावर तर सुख मिळतंय, नातू झाल्यावर तर सुख मिळतंय. आपण उगाच भ्रमात असतो. आहे ते क्षण आपण संपून टाकतो आणि यात सुख मिळेल, त्यात सुख मिळेल, त्याच्या पाठीमागे धावायला लागतो. हे मन जे चंचल आहे ना, या मनाला ज्ञानोबांनी भ्रमराची उपमा दिली. भ्रमर काय? भुंगा आहे. त्या भुंग्याला किती पाय आहेत? 6 आहेत. माणसाला सुद्धा 5 इंद्रिय आणि 1 मन आहे. आणि माऊलींना वाटतं की हा भुंगा जितका चंचल आहे ना, तितकंच चंचल माणसाचं मन आहे. ते एका ठिकाणी थांबत नाही, ते सारखं धावत राहतं. आणि किती गोड शब्द वापरले त्या अभंगामध्ये माऊलींनी. अहो ऋणू झुनू ऋणू झुनू, हा उकाराची भाषा कोण बोलतं? तुम्ही तुमच्या मुलाला काय म्हणता? पिल्लू म्हणता, सोनू म्हणता, बाळू म्हणता. जग बाळासाहेब म्हणू दे, पण आई काय म्हणते? बाळू. ही उकाराची भाषा फक्त आई बोलते. आणि म्हणून त्यांना माऊली म्हटलं गेलं की ज्ञानोबा माऊलींनी अवगुण शब्दाला सुद्धा माऊलींनी अवगुणू म्हणावं. किती गोडवा आहे हो या भाषेमध्ये. ऐकूयात माऊली काय म्हणतात. ऋणू झुणू रे भ्रमरा. खर तर या वारीच्या रंगामध्ये आपण सगळे इतके रंगून जातो की मग कुठला एक रंग उरत नाही. हा जो अभंग यानंतर साजरा होणार आहे तो भक्ताचं आणि भगवंताचं नातं काय हे सांगणार आहे. त्या अभंगापूर्वी मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. एकदा देवानं काय केलं माहितीये? भक्तांची यादी करायची ठरवली. आता निवडणुका जवळ आल्यानंतर जशा मतदार याद्या प्रकाशित होतील तशा देवानंही ठरवलं की आपण आपल्या भक्तांच्या याद्या प्रकाशित करू. पहिली यादी लागली. पहिल्या यादीमध्ये ज्ञानोबांचं नाव नाही, तुकोबांचं नाव नाही, नामदेवरायाचं नाव नाही. नामदेवरायानं देवाला फोन केला, म्हणले देवा पहिली यादी लागली त्यात आमची नावं नाहीत. देवानं सांगितलं नामदेवराया थांबा, दुसरी यादी लागणार आहे. दुसरी यादी लावली, त्यातही नामदेवरायांचं नाव नाही, ज्ञानोबा तुकोबांचं नाव नाही. नामदेवरायानं चिडून देवाला विचारलं, देवा दुसऱ्या यादीत पण आमची नावं नाहीत. देवानं सांगितलं थांबा, तिसरी यादी पण लागणार आहे. तिसरी भक्तांची यादी देवानं जाहीर केली आणि तिसऱ्या यादीमध्ये ज्ञानोबा तुकोबा या सगळ्या संतांची नावं आली. मग नामदेवरायानं विचारलं, देवा असं काय? पहिल्या यादीत आमचं नाव नाही, दुसऱ्या यादीत नाव नाही, तिसऱ्या यादीत आमचं नाव आलं, असं का बरं? तेव्हा देवानं सांगितलं, नामदेवराया पहिली यादी त्यांची आहे
जे माझी भक्ती करतात. पहिली यादी त्यांची आहे जे माझी भक्ती करतात, दुसरी यादी त्यांची आहे जे माझ्यावर प्रेम करतात, आणि तिसरी यादी त्यांची आहे ज्यांची मी भक्ती करतो, ज्यांच्यावरती मी प्रेम करतो. अहो, साधू संतांचं आणि देवाचं नातं इतकं अलौकिक आहे, इतकं अलौकिक आहे की नामदेवरायांनी कीर्तन करायला लागल्यानंतर देवाला हेवा वाटावा आणि देवानं तिथं येऊन नाचावं. इतकं प्रेम भगवंतानं या भक्तांवरती केलं की त्यांच्या दारात येऊन देवाला नाचावं लागलं. हाच अभंग आपण ऐकणार आहोत. नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग.
खरं तर हा मॉनिटर मध्ये द्या ना. मॉनिटरला द्या ना हे आवाज. खरं तर हा सगळा वारीचा माहोल आहे आणि आज सगळे संत पंढरपूरला पोहोचले असतील पांडुरंगाला भेटायला. माहेर कितीही लांब असलं तरी माहेरी जाण्याचा तुम्हाला कधी शीन वाटतो का? आता तुमचं जवळ आहे म्हणून ठीक आहे, पण कितीही लांब असलं तरी सुद्धा माहेरी जाण्याचा माहेर वासनीला कधी त्रास वाटत नाही. एकदा की ती माहेरी गेली आणि आईनं नुसतं गालावरून हात फिरवला तरी सुद्धा धन्य झालो हा भाव प्रत्येक माहेरवासनीच्या मनात असतो. आणि माहेर कुठपर्यंत? जोपर्यंत माहेरात आई येतोपर्यंत. नंतर भावानं मोठी गाडी पाठवली, मोठा पाहुणचार केला. भावाचं प्रेम असतंच, पण तरी सुद्धा माहेरात जर आई नसली ना तरी ते माहेर कितीही वैभव असलं तरी सुनं सुनं वाटतं. आणि तुमची सासरची परिस्थिती कितीही श्रीमंतीची असू दे, मला सांगा माहेरातून येताना आईनं कधी पिशवी रिकामी पाठवली का? 4 शेंगा घालून देईल, वांगे घालून देईल, भाजीपाला देईल. तिला माहित आहे की सासरी काहीच कमी नाही, पण आईनं तुमची पिशवी कधी रिकामी पाठवली नाही. आईचं आणि मुलीचं हे नातं काही वेगळं असतं. अहो, मुलगी आल्याशिवाय तर कळत पण नाही कोण गेलं म्हणून. मुलगी आली ना तर ती ओरडत येते, सांगते माझा बाप असा होता, माझी आई अशी होती. ज्या घरातली मुलगी सुखी ना ते घर सुखी, ते घर आनंदाचं. आईचं आणि मुलीचं नातंच काहीतरी वेगळं आहे. आणि उगाच ज्ञानोबांना माऊली म्हटलं नाही. आई असणं हे मुळात तुमच्या निवळ स्त्रीत्वाशी निगडीत नाहीये. ते जर फक्त स्त्रीत्वाशी निगडीत असतं ना तर 750 वर्ष 21 वर्षाच्या तरुणाला लोक माऊली म्हटले नसते. 21 वर्षाच्या तरुणाला 750 वर्षांपासून लोक माऊली म्हणून हाक मारतात. तो भाव ज्ञानोबांच्या ठिकाणी होता. काय प्रेम करावं ज्ञानोबांनी, काय प्रेम करावं समाजावरती. दुःख सहन केलं, पण मागायची वेळ आल्यावर काय म्हणाले? जो जे वांछील तो तेला हो प्राणी जात. हे भगवंता, ज्याला जे जे हवंय ते ते मिळू दे. हे प्रेम आहे, ही भावना आहे. हीच भावना आईची आणि मुलाची जी आहे ना, माहेराला जाताना जी ओढ आहे ना, किंवा आईला नुसता फोन करून कळवला ना ग आई आज येते, तिची दिवसभर नुसतं काय करून काय नाही असं असतं. आज येते म्हटलं तरी तिला काय आवडत असेल, काय करू, काय करून ठेवू, जाताना काय देऊ, तिच्या डोक्यात तोच विचार असतो. ही जी मनाची अवस्था आहे ना, तीच अवस्था वारकऱ्यांची आणि पांडुरंगाची, लक्षात घ्या. अहो, घरातली एक वस्तू जर आपण गेटच्या बाहेर ठेवली तर आपण अस्वस्थ होतो. अरे दिवसभर बाहेर आहे, कुणी नेली तर नाही. आपण सगळे पगारदार आहोत. एक महिन्याचा पगार फक्त असा बाहेर ठेवून दाखवा, 1-2 दिवसासाठी किंवा 2 मिनिटासाठी. शेतात पेरलेलं सगळं तसंच परमेश्वराच्या भगवंताच्या भरोशावरती ठेवून लाखो पावलं पंढरपूरच्या दिशेने निघतात. परत मागे सुद्धा वळून बघत नाहीत. एकच ध्येय आहे, कधी चंद्रभागेला बघेल, कधी तो कळस बघेल, कधी पांडुरंगाला भेटेल. आणि सगळ्या वारकऱ्यांचा समज आहे की आपण एकदा दिंडीला निघालो, आपण एकदा वारीला निघालो ना तर तो भगवंत सुद्धा मंदिरात थांबत नाही. तो सुद्धा आमच्या दिंडीत येतो, तो सुद्धा आमच्या कथांमध्ये रंगून जातो. वारी काय कालची नाहीये, वारी परवाची नाहीये. इसवी सन 516च्या एका ताम्रपटामध्ये पंढरपूरचा पांडुरंग पल्ली असा उल्लेख केलेला पाहायला मिळतो. वर्षानुवर्षे ही वारीची परंपरा आहे. पण या वारीच्या उपासनेला उत्सवाचं रूप जर कुणी दिलं असेल ना तर ते साधू संतांनी दिलं. आपल्या जगण्यातला उत्साहच निघून गेलाय. एवढे टेन्शन आहेत ना आपल्याला. जगण्याचा उत्सव व्हायला हवा. जगण्याचा उत्सव जर बघायचा असेल ना तर वारीत येऊन बघा. जगण्याचा उत्सव जर बघायचा असेल ना कीर्तनात रंगून बघा. जगण्याचा उत्सव जर बघायचा असेल ना भगवान कृष्णाचं चरित्र वाचा. 2 शब्द आहेत पहा, एक आहे एंटरटेनमेंट आणि एक आहे सेलिब्रेशन. मनोरंजन आणि उत्सव ह्या 2 गोष्टी एकमेकांपेक्षा वेगळ्या आहेत. आपण मनोरंजनावरती भर देतो. 500 रुपये तिकीट काढून पिक्चर बघतो, हे मनोरंजन झालं, तो उत्सव होत नाही. भगवान श्रीकृष्णाचं आयुष्य हे उत्सव आहे. तुम्ही जे मित्रमंडळी जगताना तो उत्सव आहे.
कृष्ण असा म्हणला का, हे बासरी वाजव मी जरा ऐकतो? कृष्ण म्हणला का, तुम्ही जरा नाचा मी बसतो? कृष्ण स्वतः नाचत होता, स्वतः बासरी वाजवत होता, त्याच्या जगण्याचा त्यानं उत्सव केला. त्यानं लोकांना सांगितलं नाही तुम्ही गाणे म्हणारे मी ऐकतो. ते म्हणाल आम्हाला म्हणता येत नाही, आम्ही काय करावं? जसं येईल तसं आपल्या जगण्याचा आपण उत्सव करावा. आणि ह्या जगण्याचा उत्सव जर कुठं पाहायला मिळतो ना, तर तो वारीत पाहायला मिळतो. अहो, पांडुरंगाला सुद्धा या उत्सवाची एवढी सवय झाली आहे, नामदेवरायांच्या गळ्यात पडून विठ्ठल रडतो आणि सांगतो की या त्रिभुवनात तुम्ही सोडून मला कोणी कोणी म्हणून नाही, कोणी नाहीये मला तुम्ही सोडून. आषाढी कार्तिकी विसरू नका मज, सांग तसे गुज पांडुरंग. आषाढी कार्तिकीला मला विसरू नका, तुम्ही सोडून मला कोणी कोणी म्हणून नाही, हे पांडुरंग सांगतो. काय उत्सव आहे तो वाळवंटातला. त्या वारीचं वर्णन आपण या अभंगातून ऐकणार आहोत. खेळ मांडियेला उपकार आहे तो, कुठलाही भेदाभेद उरला नाही. तुका म्हणे केली सोपी पायवाट, इतकी पायवाट ही सोपी करून दिली आहे ना, काही नाही हो. परमार्थामध्ये काही वेगळं करू नका. राम कृष्ण हरी माऊली म्हणत एकमेकाकडे पाहण्याचा दृष्टिकोन फक्त चांगला ठेवा, आपल्याला परमार्थ होईल. विठ्ठल विठ्ठल फक्त मुखानं बोला तरी आपल्याला परमार्थ होईल. आपण नामस्मरण करतो का? इथं किती लोक आहेत की दिवसातून कधीतरी आपल्याला असं वाटतं की नामस्मरण करावं, किंवा 5 मिनिट का होईना दिवसभरातून भगवंताची आठवण काढतो, असं आपल्या मनाला विचारून बघा. ज्याच्यामुळे आपण माणूस म्हणून जन्माला आलो, ज्यानं आपल्याला ही प्रतिष्ठा दिली, मान सन्मान दिला, त्याचे आपण कधीतरी आभार मानायला नकोत का? मी तर म्हणतो जेवताना रोज आभार मानले पाहिजेत की ज्यानं पिकवलं त्याचे, ज्यानं बनवलं त्याचे, आणि त्याच्याही पुढे जाऊन ज्यानं भूक दिली त्याचेही आभार मानायला. नाहीतर काहींकडे सगळे हो पण भूक देत नाही परमेश्वर. ज्यानं पिकवलं त्याचे आभार मानायला हवे, ज्यानं बनवलं त्याचेही आभार मानायला हवे. बनवलं त्याचे तर कधीच मानत नाहीत आपण. बनवणारा दमून गेला आयुष्यभर, पण आपण कधी त्याला म्हणलो नाही की बाबा आज चांगली भाजी गेली. माझे एक मित्र आहेत, ते म्हणले अहो हे तुम्ही काय सांगता, बनवलं त्याचे आभार माना, तिला ऐकायलाच येत नाही. म्हणलं किती कौतुक करा आणि काही करा. म्हटलं मग डॉक्टरांकडे घेऊन जा, काही ट्रीटमेंट कर, बायकोला ऐकायला येत नाही तर. तो म्हणला नाही आज आहे ना वेळ काढतो आणि डॉक्टरांकडे जातो. डॉक्टरांकडे गेला आणि म्हटलं बायकोला ऐकायला येत नाही हो. डॉक्टर म्हणले खरं सांगा तिला ऐकायला येत नाही का ती तुमचं ऐकत नाही? म्हणलं माझं ऐकत नाही कसं? म्हटलं तिला ऐकायलाच येत नाही. म्हणले तिला घेऊन या आपण जरा चेक करू. आणि नाही म्हणला बायको माझी का तुमची आहे, घरीच राहील ती, इथूनच काय गोळ्या औषधं द्यायचे ते द्या. म्हणले कुठं बावळटाच्या नादी लागते, एक काम कर म्हणले घरी जा आणि किती अंतरापासून ऐकायला येत नाही ना तेवढं मोजून ये. म्हणलं हा. म्हणलं हे सोपं आहे. घरी गेला, बेल दाबली, पोरानं दार उघडला. पोरानं दार उघडल्या बरोबर यानं दारातूनच आवाज दिला, अगं भाजी काय केली? बायकोनं तिकडनं एक नाही दोन नाही काहीच प्रतिक्रिया नाही. याला कळालं बायको किचन मध्ये, आपण दारात आहोत, हिला दारातून ऐकायला येत. तुम्हाला येते का मी काय बोलतो? त्याला कळालं की बायकोला दारातून ऐकायला येत नाही. सोफ्याजवळ गेला, सोफ्याजवळून आवाज दिला, अगं भाजी काय? काहीच प्रतिक्रिया नाही. किचनच्या दारातून ओरडला, अगं भाजी काय? काहीच प्रतिक्रिया नाही. शेवटी कानाजवळ जाऊन जोरात ओरडला, अगं भाजी काय केली? बायकोना हातातली कढई अशी दंदिशी आदळली. म्हणली 4 वेळा सांगितलं ना तुला बटाट्याची केली म्हणून. बऱ्याच जणांना कळलं नाही. ते डॉक्टरला सांगत होतं बायकोला ऐकायला येत नाही, यालाच ऐकायला येत नव्हतं. 35 वर्ष कसा संसार केला असं ऐकायला नाही येणाऱ्या नवऱ्याबरोबर. कधीतरी ज्यानं बनवलं ना त्याचं सुद्धा कौतुक करत जा. आभार मानायला हवे तो पांडुरंगाचे की माणसाच्या जन्माला घातला. अहो जनावरांना दुःख सुद्धा व्यक्त करता येत नाही. हायवेला जाऊन बघा, रोज 2-4 कुत्री मरून पडलेली असतात. त्यांना पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार करता येते, आमच्या बापाची चूक नव्हती, यानंच गाडी नीट चालवली नाही. त्यांना दुःख सुद्धा व्यक्त करता येत नाही. धाब्यावरती खेड्यापाड्यात मी बघतो कोंबड्या बांधून नेल्या जातात. 2 व्हीलरला अशी मागे काठी बांधलेली असते आणि उलट्या कोंबड्या लटकून धाब्यापर्यंत घेऊन झाले. त्यांच्या तोंडातून फेस बाहेर पडतो, पण त्यांना व्यक्त होता येत नाही की अरे आता मरायचंच आहे, पण जाताना तरी नीट घेऊन जा.
जनावरांना दुःख व्यक्त करता येत नाही, माणसांना दुःख व्यक्त करता येतं, माणसांना हसता येतं. येतं का हसता? मी आल्यापासून दोघी तिघी बघतोय हसल्याच नाहीत. त्या हसावं वाटलं तरी शेजारचीकडे बघणार, ती हसते का? लक्षात घ्या, फक्त माणसाला हसता येतं, जनावरांना हसता येत नाही. आता तुम्हाला शेणकूर गोठा माहीत नसेल निम्म्या जणींना, पण तुम्ही शेणकूर करायला गोठ्यात गेलाय आणि म्हशीनं छान स्माईल दिली, असं झालंय का? म्हैस म्हणते का प्लीज वेलकम इन गोठा विथ स्माईल? फक्त माणसाला हसता येत. ज्या तुम्ही साहेब कधी गाढव हसताना बघितलंय का? बघितलंय का? कधीच नाही बघितलं. ज्या दिवशी गाढव हसायला सुरुवात करेल ना, त्या दिवशी समजायचं गाढवाचा प्रवास मानवत्वाकडे सुरू झाला. आणि ज्या दिवशी माणूस हसायचं बंद करते ना, त्या दिवशी समजायचं माणसाचा प्रवास आता तुमचं तुम्ही ठरवा पुढे झाला. आणि भगवंताचं नाव घेण्याची सुविधा कुणाला दिली हो देवानं? आपल्यालाच दिली की नाही? इतरांना कुणाला, जनावराला वाटलं तरी नाव घेता येतंय का? आपण का घेऊ नये? बरं, मी बघतो हा महाराज की खूप लोक नावं घेतात, पण ती स्पर्धा आहे. मशीन आलेत, रामकृष्ण हरी एक, रामकृष्ण ते लिहून ठेवतात, 1 कोटी झाले, फ्लेक्स लागतात. आता 1 कोटी रामनामात सांगायचंय कुणाला? एक साधा दृष्टांत तुम्हाला सांगतो. एक ऋषी रोज माळ जपत बसायचे आणि चंदा नावाची एक गवळण रोज दूध घेऊन यायची. ती दूध घेऊन आली की त्यांचा कुणीतरी शिष्य जायचा दूध घ्यायचा. आता पुण्यात गवळी फार कमी येत असतील दूध द्यायला, आता पिशवीतला आपण आणतो. पण महिला मंडळी मला सांगा, जर दूध घेऊन जर दूध देणारा आला तर तुमचं लक्ष कशाकडे असतंय? मापाकडं. पहिल्या मापाकडं नसतं, त्याच्यानंतर ते वरतून फुकटची टाकतो. पहिलं माप तर त्याच्या बापाला द्यावं लागणार आहे, पण वरतून ते जे फुकटची धार ओततो ती ओततो का नाही याच्याकडे आपलं लक्ष असतं. पण ही चंदा त्या ऋषींना दूध द्यायची, पण एक घोडभर कधी जास्त टाकलं नाही हो. आणि एक दिवशी दूध द्यायला आली आणि एक लहान पोरग पळत आलं आणि म्हटलं, मावशी दूध देशील? मावशी म्हणल्याबरोबर ती म्हणली, जा गडवा घेऊन ये. गडवा सांडूस तोवर भरला. ते पोरग घरी निघाला. आले, म्हणली घरी काय घेऊन? पिऊन घे, घरी न्यायला दुसरं देते. प्यायला वेगळं, घरी न्यायला वेगळं. आता मात्र महाराज म्हणले, चंदा मी तुला पैसे देतो, पैशाच्या बदल्यात तू मला दूध देते. कधी टिपका भर दूध जास्त घातलं नाही आणि त्या पोराला फुकट दूध देते, प्यायला वेगळं देते, घरी न्यायला वेगळं देते. आडानी गवळण. महाराजांना सांगते, महाराज पैसे देणं आणि दूध घेणं हा व्यवहार झाला, आणि त्या लेकरानं मला मावशी म्हणून हाक मारणं हा परमार्थ आहे, ही भक्ती आहे, हे प्रेम आहे. तुमचा तर परमार्थ सुद्धा मोजून आहे म्हणली, रामकृष्ण हरी एक. मोजमाप कशासाठी आणि कुणासाठी? ह्या मोजमापाच्या पलीकडे जाऊन भगवंता जेव्हा जमेल तेव्हा त्याचं नाव घ्यावं. त्याच्या नावामध्ये फार ताकद आहे आणि इतकी सोपी पायवाट साधू संतांनी आपल्याला करून दिली. नामस्मरण कशासाठी माहिती आहे? चित्त शुद्ध व्हावं. आणि एकदा चित्त शुद्ध झालं की मग शुद्ध अंतकरणानं आपल्या हातून काही काम घडावं, म्हणून खरं तर हे सगळं आहे. म्हणजे फक्त नामस्मरणच करत बसा दिवसभर असं नाही. नामस्मरणातनं अंतःकरण शुद्ध व्हावं आणि शुद्ध अंतःकरणातून आपल्या हातून काहीतरी परमार्थ घडावा, म्हणून हे सगळं आहे. म्हणून पाहायचंच जर असेल ना, मोबाईल पहा, पण त्याच्या बरोबरीनं विठ्ठलाकडे पहा. ऐकायचं जर काही असेल ना तर विठ्ठल ऐका. साधू संतांनी आपल्याला सांगितलं, बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल. आणि याच्या पलीकडे जाऊन सांगतात, अरे बोलणं आणि पाहणं नाही, करावा तो सुद्धा विठ्ठल.
खरं तर आपल्याला वेळेचं बंधन आहे. अनेक संतांचे अभंग आहेत, परंतु आता आपण समारोपाच्या एक दोन अभंगांपाशी येऊ आणि थांबूयात. खरं तर मला या सगळ्या कुटुंबाचं या निमित्तानं खूप कौतुक करायचं आहे. कुटुंबाचा वारसा जपायचं म्हणजे फक्त पहिल्या पिढीने दिलेली प्रॉपर्टी पुढच्या पिढीने सांभाळायची, वाढवायची इथपर्यंत ते नसतं. तर आहे ते आपल्याला पुढे घेऊन जाता येईल का? आपल्या बाप दादानं जे आपल्याला दिलंय ते वाढवता येईल का? तो वेलू गगनावरती घेऊन जाता येईल का? याच्यासाठी पुढच्या पिढीनं धडपडायचं असतं. भाऊंनी जो विचार दिला, जो संस्कार दिला, तो या सगळ्या भावंडांनी जपला. आता विक्रांत दादा आणि विराज दादा हे दोघंही जपतायत. त्यांचे पंतूही आता ते सगळं जपतायत. खरं सांगू की आई वडिलांनी जे दिलंय ना ते सांभाळणं आणि ते वाढवणं याच्यासाठी मुलांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करायला हवी. खरं तर आज अनेक वेगळ्या विषयांच्या अनुषंगानं मला तुमच्याशी बोलायचं होतं. फक्त एक उदाहरण सांगतो तुम्हाला. तुम्ही ऐकलं असेल अनेक कीर्तनांमध्ये किंवा भागवतामध्ये ऐकलं असेल. भगवान श्रीकृष्ण आणि त्यांचे सगळे सवंगडी दही दूध लोणी चोरायचे आणि मग या सगळ्या गवळणी
यशोदा मातेकडे जायच्या आणि तिला सांगायच्या की तुझ्या कानाला जरा समजून सांग. सगळ्या गवळणींच्या घरी चोरी केली, परंतु एक गवळण तिला जरा अहंकार होता. ती म्हटली की कृष्ण सगळ्यांच्या घरी चोरी करतो, पण माझ्या घरी काय कधी चोरी केली नाही. कृष्ण म्हटलं असं बर, संध्याकाळी तुझ्याकडे. गवळण जरा सावधच झोपली होती आणि तिनं काय केलं, झोपताना वरती जी दही दूध लोणी जे वरती ठेवलं जायचं, तिला एक घंटी बांधून ठेवली आणि ती घंटी, ती दोरी आपल्या पायाला अडकवली. डोक्यात विचार होता की जर हे आले आणि चोरायला गेलं तर घंटी वाजायला पाहिजे आणि आपल्याला जाग यायला पाहिजे. आता साक्षात परमात्मा आहे, तो परमेश्वर आहे. तिथे आला आणि त्यानं त्या घंटीला सांगितलं, बघ आता सगळे माझे मित्र लोणी खातील, जर वाजली ना उद्यापासून एका मंदिरात ठेवणार नाही म्हटलं. ती बिचारी म्हटली, बाबा काय खायचंय ते खा, मी काय वाजत नसते. सगळ्यांनी अगदी लोणी फस्त केलं, पण घंटी काय वाजली नाही. शेवटी कृष्णाला वाटलं सगळ्यांनी खाल्ले, आपणही 2 घास खाल्ले पाहिजेत. कृष्णानं हात घातला, लोणी उचललं, तोंडाला लावलं, जी घंटी वाजायला लागली. गवळण जागी झाली, बदड बदड सगळ्यांना बदडलं. कृष्ण म्हटला, तुला सांगितलं होतं ना वाजू नको, आता बघतो तुझ्याकडं. घंटी बिचारी म्हटली, देवा सगळे खात होते, मी वाजले का नाही? अरे मग माझ्याच वेळेस का वाजली? आता देवानं प्रसाद घ्यावा आणि मी वाजू नये, कुळाला बट्टा लागला असता म्हटली माझ्या. एक निर्जीव घंटी, तिलाही वाटतं आपल्या कुळाला बट्टा लागू नये. आपल्या तरुण पोरांचं केवढं मोठं कर्तव्य आहे की आपण आपल्या कुळाला बट्टा लागू नये असं वागलं पाहिजे. अहो, कुळानं घालून दिलेली रीत आहे. मी 5 दिवस ऐकलं, सगळे कीर्तनकार भाऊंची वारी सांगत होते, भाऊंचं पंढरपुरातलं स्थान सांगत होते आणि त्यांच्या पोटी जन्माला आलेले आदरणीय विलास लांडे पाटील असतील, विश्वनाथ भाऊ असतील, यांनी सार्थपणे आपल्या आईवडिलांनी दिलेले आशीर्वाद, आपल्या आईवडिलांनी दिलेली जी काही प्रेरणा आहे ती घेऊन आपलं जीवन ही माणसं जगलेली आहेत. आणि काहीच राहत नाही, म्हणजे एक सुतळीचा तोडा सुद्धा वर जात नाही. वरती घेऊन एकच गोष्ट जाता येते, आपण जे जगलो ना, आपलं प्रारब्ध बदलवण्यासाठी आपलं कर्म, फक्त आपलं पुण्य आपल्याला वरती घेऊन जाता येतं, दुसरं काहीही वरती जात नाही. अहो, मेल्यानंतर नाव सुद्धा राहत नाही. लोक विचारतात बॉडी कुठपर्यंत आली बघा, म्हणतात नावानं सुद्धा हाक मारत नाहीत. इतकं तर क्षणभंगूर आयुष्य. या क्षणभंगूर आयुष्यामध्ये परमेश्वरानं दिलंय, त्याचा आनंद घ्यावा, मस्त जगावं. एक क्षण सुद्धा तुम्हाला परत मिळणार नाही. म्हातारपणी म्हटलं की अरे जगायचं राहून गेलं, आता नाही. नो वन्स मोर, नो रिटेक फॉर एनी मोमेंट. आयुष्याच्या चित्रपटाला रिटेक नाही, आयुष्याच्या गाण्याला परत वन्स मोर नाही. म्हणून जे क्षण मिळालेत ना त्याचा आनंद घ्या. श्रीमंती मिळाली, श्रीमंतीचा आनंद घ्या. गरिबी मिळाली, ती बदलवण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करा, पण गरिबीतल्या सुद्धा त्या छोट्या छोट्या क्षणांचा आनंद घेणं तर आपल्या हातात आहे ना. परिस्थितीवर रडत बसू नका, त्या क्षणांचा आनंद घ्या. आम्ही लहान होतो, आमचं घर पत्र्याचं होतं आणि पत्राही असा होता आमच्या घराचा, नुसता हात वर केला का पत्र्याला हात लागायचा. आम्ही आमच्या आईला म्हणायचो, आई सगळ्यांची घरं स्लॅबची ना, आपलं एकट्याच पत्र्याचं का? ती म्हणायची, तुझे वडील शिक्षक आहेत म्हणून घर पत्र्याचं. आम्ही म्हणायचो, शासनाचा GR आहे का शिक्षकांनी स्लॅबची घरं बांधू नयेत? ती म्हणायची, कारट्या नशिबवान आहेस, पत्र्याच्या घरात जन्माला आला. म्हटलं का? ती म्हणायची, बघ घर गरम व्हायला लागलं का तुला कळतं उन्हाळा सुरू झालाय, घर गळायला लागलं का तुला कळतं पावसाळा सुरू झालाय. शेजारच्या स्लॅबच्या घरात उन्हाळाही कळत नाही, पावसाळाही कळत नाही. खास ऋतूंची ओळख व्हावी म्हणून भूगोल शिकवणारे तुझ्या बापानं असलं मॉडेल उभं केलंय म्हणायचे. काय मजा होती हो जगण्यामध्ये. आमचे वडील लवंगी फटाकड्याचा पुडा आणायचे. अख्खी लढ आम्ही कधी एकखटी वाजवली नाही, फटाके वाटून घ्यायचे आणि एक एक फटाका सुट्टा करून वाजवण्यातली जी मजा होती ना ती आम्ही अनुभवली. वडिलांची ऐपत होती 2 चॉकलेट आणायची, पण त्यांनी कधीच 2 आणले नाही, 1 आणायचे. माझ्या बहिणीकडे द्यायचे आणि सांगायचे, गणेश आणि तू अर्ध अर्ध करून खा. ताई चॉकलेटचे 2 भाग करायची, एक मोठा आणि एक छोटा. ताई चॉकलेटचा मोठा भाग मला द्यायची आणि छोटा भाग स्वतःला ठेवायची. हे फक्त बहीण करू शकते या जगात, दुसरं कोणी करू शकत नाही, लक्षात ठेवा. म्हणून बहिणीचा सन्मान ठेवा.
चॉकलेट छोटं होतं पण आभाळा एवढा संस्कार करून गेलं. मोठ्या लोकांनी मोठ्या गोष्टी मोठ्या मनानं छोट्या लोकांना द्यायच्या असतात. आकाशकंदील सुद्धा कधी विकत आणला नाही. आकाशकंदील तयार करायचा, कुणी खराट्याच्या काड्या आणायच्या, कुणी रंगीत कागद आणायचा, आईनं खळ तयार करायची. दिवाळीच्या दिवशी झेंडावंदनला जसा झेंडावर जातो ना तसा आकाशकंदील वरती वरती जायचा. या साध्या साध्या गोष्टींमधली जी मजा होती ती मजा आपण घ्यायला हवी. हे आयुष्य परत कधीच मिळणार नाहीये. तुम्ही वारकऱ्यांकडे बघा, पंढरपूरला जाताना ते कशाची तमा बाळगतात, काय पाऊस आहे का ऊन आहे का वारा आहे का काय नाही, ते त्यांच्या धुंदीत आहे, ते त्यांच्या आनंदात आहे. का तर आपल्याला पांडुरंगाला भेटायचंय. ती जगण्यातली जी सहजता आहे ना ती अनुभवता यायला हवी. तुम्ही ते झाडातून म्हातारी यायची माहिती आहे, तुम्ही अनुभवली का? ती झाडातनं म्हातारी यायची पाहिली का कधी? ती अजूनही तरुण आहे. ती झाडातून बाहेर पडणारी म्हातारी अजूनही तरुण आहे. पण नको नको त्या टेन्शन मध्ये आईन तारुण्यात आम्ही कधी म्हातारे झालो आमचं आम्हालाच कळलं नाही. नगरला इकडं नाही, पुण्यात नाही ती म्हातारी, ती इकडं नाही, इकडे ओरिजिनल म्हातारे आहेत. तुम्ही काय घेऊ तुम्ही मोराचा पीस कधी वहीत ठेवलाय का? आणि त्या एका पिसाचे कधी 2 झालेत का? आम्ही 2-2 वर्ष जपून ठेवायचो. आमचे सिनियर सांगायचे 2 वर्ष ठेवायचा असतो म्हणजे त्याला पिल्लू होतं. त्या मोराच्या पिसाला आयुष्यात कधी पिल्लू झालं नाही, पण 2-2 वर्ष तो मोराचा पीस कायम वहीत जपून ठेवला. या जगण्यातली जी मजा आहे ना ती आपल्याला अनुभव. तुमची परिस्थिती चांगली असेल तरी सुद्धा मुलांना छोट्या छोट्या गोष्टी शिकवा. त्यांना हरिपाठ सांगा, त्यांना पसायदान सांगा, त्यांना माऊली काय ते सांगा, तुकोबाराय काय जगले ते सांगा. साधनं कमवा, श्रीमंत व्हा. मी म्हणत नाही पैसा कमवून हा पुरुषार्थ आहे, पण तो कशासाठी खर्च करायचा याचं भान असलं पाहिजे. तो कुठे खर्च करायचा याचं भान असलं पाहिजे आणि ते आपल्याला आपल्या मुलांना देता आलं पाहिजे. नगरला आमच्याकडं एकानं 4 कोटी रुपयाचा बंगला बांधलाय सर, आणि अख्खं गाव जेवायला बोलवलं होतं वास्तुशांतीला. गाव जेवायला आल्याशिवाय आपल्याला 4 कोटी फिटल्याचा आनंदच भेटत नाही. बरं ते आलेले पण येत ना असले भारी असते, कर्टन्स कुठून आणले, टाईल्स कुठून आणल्या, आपल्याला तो आनंद होत चालतो. असं वाटतं की काय बाबा ह्याला एकट्यालाच बसून ठेवा 2 तास, सांग बाबा काय काय चांगलं केलं. त्याच्यात एक असलं एखादं तर खोडीच असतंय, ते जाताना म्हणते किचन जरा दिशा थोडी चुकली, याला 2 दिवस झोप येत नाही. 4 कोटी घातलेला का हे म्हणते दिशा चुकली. आमच्या गावात एक महाराज आहेत, सगळं गाव जेवायला आलं पण महाराज जेवायला आले नाहीत. आणि मग त्यानं निरोप पाठवला, महाराज गाडी पाठवतो पण तुमचे पाय तेवढे घराला. महाराज म्हणले जाऊ द्या, ते बोलवतंय. महाराजांना पहिला मजला दाखवला, दुसरा मजला दाखवला, तिसरा, 4थ्या मजल्यावर घेऊन गेलो महाराजांना. महाराज घाबरले, म्हणले पार वर घेऊन आले. त्यांना घाबरू नका महाराज, वरच्या मजल्यावर जगाचा नकाशा लावलाय, तेवढा तुम्हाला दाखवायचा होता. जगाचा नकाशा दाखवला. महाराज म्हणले याच्यात अमेरिका कुठे आहे? म्हणले हे अमेरिका. आणि भारत? म्हणले भारत हा छोटासा, म्हणले इथं भारत आहे. आणि म्हणले महाराष्ट्र? जगाचा नकाशा आहे म्हणले. आता महाराष्ट्र हे बिंदू सारखा, इथं महाराष्ट्र दिसेल तुम्हाला. आणि म्हणले नगर जिल्हा? आता महाराष्ट्रच दिसेना. म्हणले नगर जिल्हा कुठून? आणि तुमचं केडगाव? चेष्टा करताय का महाराज? म्हणला केडगाव कुठं जगाच्या नकाशात? आणि म्हणले 4 कोटीचा बंगला कुठे तुझा? ते म्हणले माझा बंगला कुठं जगाच्या नकाशात दिसत असतो का? महाराजांनी पाठीवर थाप मारली. म्हणले राजा, जगाच्या नकाशात जी गोष्ट कधीच दिसणार नाही ती कमवण्यासाठी आयुष्य वाया घातलं की म्हणले तू. आपली गाडी, आपला बंगला कधीच जगाच्या नकाशात दिसत नाही. जगाच्या नकाशात दिसतं ते आपलं काम. हा 16 मात्र पुरुषोत्तम महाराज तुम्ही जर मनावर घेतला आणि असा टिकून ठेवला ना, हा 16 मात्र जगाच्या नकाशात दिसेल, लक्षात ठेवा. भाऊ आहेतच, ते आहेत तुमच्या शेजारी आहेतच, त्यांच्यावर तर कृपा आहे, त्यांना ते पिढ्यान पिढ्या चालत आलेले. आणि परमेश्वराचं नाव मुखात यायला सुद्धा आयऱ्या गायऱ्याचं काम नाही, त्याच्यासाठी पिढ्यान पिढ्यांची पुण्याई लागते. आई वडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ कीर्तन 16 ठेवावा हे मनात यायला सुद्धा पुण्याई लागते. हे कुणाच्याही मनात येत नाही. भगवंताचं नाव आयऱ्या गायऱ्याच्या मुखात येत नाही, त्याच्यासाठी पिढ्यान पिढ्यांची पुण्याई लागते. ती पुण्याई लांडे परिवाराला मिळालेली आहे. आपण लावलेला हा जो वेल आहे असाच बहरत जाऊ अशी अपेक्षा माऊलींच्या चरणी प्रार्थना करतो. माऊलींना प्रार्थना करतो या वारीच्या निमित्तानं की तुमच्या नामस्मरणाचा हा सोहळा चिरकाल टिकावा, तितकं वैभव लांडे परिवाराच्या वाट्याला येऊ दे अशी पंढरीच्या पांडुरंगा चरणी प्रार्थना करतो. इवलेसे रोप लाविले द्वारी.
मोगरा फुलला, मोगरा फुलला, मोगरा फुलला, मोगरा फुलला, फुले वेचिता बहरू, कैयासी आला, मोगरा फुलला, मोगरा फुलला, इवले से रोपा लाविले द्वारी, इवले से रोपा लाविले द्वारी, दयाचा वेलू गेला गगनावेरी, मोगरा फुलला, मोगरा फुलला, मनाची कुंती कुंभिला शेला, मनाची कुंती गुंभिला शेला, बाप रखुमा देवी वरू, विठ्ठले अर्पिला, मोगरा फुलला, मोगरा खरंच आज भाऊ आणि आई जर वरतून पाहत असतील तर त्यांना हे सगळं आठवलं असेल की आपण एवढं रोप लावलं होतं. त्या मुलांनी कर्तृत्वानं हा सगळा वेलू कुठे घेऊन गेलेत. आपल्याकडे पाहून त्यांना हेवा वाटेल असंच कर्तृत्व आपल्या सगळ्यांकडून घडेल अशी अपेक्षा या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यक्त करतो. पसायदानानं आपण या कार्यक्रमाचा समारोप करूयात. जाताना फक्त इतकं सांगतो, आपल्या मुलांना फार काही नाही सांगता आलं ना तरी पसायदान नीट समजून सांगा. सगळ्या विश्वाची प्रार्थना ठरावी इतकं सुंदर आहे हो पसायदान. माऊलींनी पसायदानाची सुरुवात करताना पहिला शब्द काय वापरलाय? काय शब्द? कोणता? आता. आता कधी म्हणतो? कार्यक्रम संपल्यावर तुम्ही काय म्हणाल? आता. आता हा फार निर्वाणीचा शब्द आहे हो, निरोपाचा शब्द आहे आता. माऊली असं नाही म्हटले माझा किंवा पण परंतु किंबहुना. माऊलींनी पसायदानाची सुरुवात केली आता. भगवंता ज्या कार्यासाठी जन्माला आलो ते कार्य पूर्णत्वाला आलं. आता आता निघतो. आणि मग निघताना माऊली म्हणाले आता विश्वात्मके देवे. माऊलींनी मागणं असं म्हणू शकले असते की नाही आता विठ्ठला, आता पांडुरंगा. पण माऊली आता विश्वात, या विश्वाचा जो कुणी तू रचनाकार असशील त्याला माऊलींनी मागणं मागितलं. येणे वाग्यज्ञ तोषावे. आणि असं तसं मागत नाहीत. हा जो वाग्यज्ञ तुझ्या समोर मांडलाय याच्यावर संतुष्ट झाला असशील तर मला दे. आणि काय मागितलं हो माऊलींनी?
पहिलं मागणं कुणासाठी मागितलं? आपण कुणासाठी मागतो? आपण मागायचं असेल तर जवळच्यासाठी, एकदम जवळचा जो असेल त्याच्यासाठी पहिल्यांदा मागू, आपल्या नातेवाईकांसाठी मागू. माऊली पहिलं मागणं कुणासाठी मागतात? जे खळांची व्यंकटी सांडो, जे खल आहेत, जे दुर्जन आहेत आणि व्यंकटी सांडो म्हणतात. गीता सांगणारा भगवान कृष्ण म्हणतो मी दुष्टांच्या संहारासाठी जन्माला आलोय, आणि माऊली काय म्हणतात? जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. एक एक शब्द वाढो. वाढो का म्हटलं? रुजो का नाही म्हटलं? रुजणं कधी असतं? काहीच नसेल तर रुजो. पण वाईटातल्या वाईट माणसामध्ये सुद्धा सत्कर्माची थोडी तरी वृत्ती शिल्लक आहे, ती वाढो. तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो मैत्र जीवांची. मैत्र जीवांचे किती सुंदर शब्द आहे. सगळ्यांमध्ये मैत्रीचं वातावरण निर्माण होऊ दे, मैत्रीचे संबंध प्रस्थापित होऊ दे. काय एक एक शब्द आहे हो. वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांड्याळी. मांड्याळी कुणाची निर्माण होऊ दे? ईश्वरनिष्ठ लोकांची. अनवरत भूमंडळी भेटतू तया भूता. चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणीचे गाव. बोलते जे अर्णव पियुषांचे. चेतना चिंतामणी. चिंता हरणारा एक रत्न आहे चिंतामणी, आणि इच्छा पुरवणारा काय? कल्पतरू आहे. हे जे ईश्वरनिष्ठ लोक आहेत ना, हे त्या कल्पतरू सारखे आहेत की जे तुमच्या सगळ्या इच्छा पुरवतील. जो जे वांछिल तो ते लाहो प्राणी जात. ज्याला ज्याला जे जे हवंय ते ते मिळू दे. काय केवढा मनाचा मोठेपणा आहे हो. एकाला देव म्हणला तुला काय मागायचंय ते माग, पण लक्षात ठेव तुला जेवढं देईल ना त्याच्या दुप्पट शेजाऱ्याला देईल. हे विचार करून म्हणला माझा एक डोळा जाऊ दे म्हणला, का तर शेजारचे जे दोन गेले पाहिजेत. ही वृत्ती आहे आपली. आणि माऊली काय म्हणतात? ज्याला ज्याला जे जे हवंय ते ते मिळू दे. हा मनाचा मोठेपणा ज्ञानोबांमध्ये होता, म्हणून ज्ञानोबांना माऊली म्हटलं गेलं. ते पसायदान समजून घ्या. खरं तर पसायदानातल्या एका एका शब्दावर प्रवचन होईल. इतकं सुंदर आणि इतकं सुंदर आहे हो प्रवचन. सज्जन सोयरे असा शब्द आहे. सोयरे कुणाला करावेत? सज्जनांना सोयरे करा, कुणालाही सोयरा म्हणू नका. सज्जनांचा आपण सोयरे व्हावं अशी भावना ज्ञानोबांनी आपल्या पसायदानामध्ये व्यक्त केली. ते पसायदान समजून घ्या. त्या पसायदानानं आपण या कार्यक्रमाचा समारोप करू. आपल्याकडे जर भगवंताला काही मागण्याचा अधिकार असेल आजपर्यंत, तर आपण हे मागणं मागूयात की 2 वर्ष घरात वारी गेली, आता पुढच्या वारीला घरात बसू नको, पंढरपूरला आमची पावलं चालू दे. एवढं मागणं आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं पांडुरंगाला मागूयात, आणि पसायदानानं आपण या कार्यक्रमाचा समारोप करूया.